गुन्हे शाखा सोलापूर शहर यांची धडाकेबाज कामगिरी. सोलापूर शहरात अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे जेरबंद. 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 8 काडतुसे व मोटारसायकलसह 2,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र, अग्निशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 11/1/2026 रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल संताजी रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की DRM रेल्वे ऑफिसच्या बाजूस असलेल्या रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत 3 इसम हे त्यांच्याकडील काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे. प्राप्त बातमीबाबत श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथक असे प्राप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी गेले असता त्यांना तिथे एक काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकलवर 3 इसम संशयास्पद स्थितीत थांबल्याचे दिसून आले. म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने नमूद इसमांना शिताफीने जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या नमूद 3 इसमांना त्यांचे नाव, पत्ता व इतर माहिती विचारली असता त्यांची नावे मोहम्मद रफिक लालसाब जातगर उर्फ मनगोळी, वय 26 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार जातगर वस्ती, हुलगम्मा मंदिर जवळ आलमेल, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाचे नाव राजा नूरजान साब सौदागर, वय 26 वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार वॉर्ड नंबर 9, 1 नंदी कॉलेज जवळ भारतनगर, आलमेल, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक. मोटारसायकल जवळ उभा राहिलेल्या इसमाचे नाव प्रदीप सूर्यकांत काळभोर, वय 35 वर्ष, व्यवसाय मेकॅनिक, राहणार लोणी स्टेशन जवळ, तुळजाभवानी मंदिर पुढे, इंदिरानगर, कदम वस्ती, लोणी काळभोर, पुणे असे सांगितले. त्यानंतर पंचासमक्ष नमूद इसमांची अंगझडती घेतली असता इसम नामे राजा नूरजान साब सौदागर याच्या कमरेस डाव्या बाजूस पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये 5 काडतुसे मिळून आली. तसेच इसम नामे प्रदीप सूर्यकांत काळभोर याच्या डाव्या बाजूस पॅन्टमध्ये खोचलेले एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये 3 काडतुसे मिळून आली. त्या अनुषंगाने मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत नमूद इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे व सदरचे दोन्ही पिस्तूल व 8 काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. त्यानुसार नमूद इसमाद्वारे सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 27/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने नमूद 3 इसमांच्या ताब्यातून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 8 काडतुसे व होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 2,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विशा, श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळू काळे यांनी केली आहे. विभागीय रेल प्रबंधक कार्यालय जवळ 3 इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून ते तिथं फिरत आहे असं माहिती मिळालं होतं. त्यानुसार DC क्राईम, AC क्राईम आणि PI क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं. त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर 3 इसम संशयास्पद स्थितीने
थांबलेलं दिसून आलं आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाब जातगर उर्फ मनगोळी वय 26 राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक. दूसरा राजा नूरजान साहब सौदागर वय 26 हे पण राहणार तालुका सिंदगी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य. आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोर वय 35 राहणार लोणी काळभर पुणे जिल्हा. अशा 3 मिळून आलं. त्यांच्या पंचासमक्ष अंगझडती करून राजा सौदागर यांच्या कमरेच्या डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल, देशी पिस्टल कट्टा म्हणतात, आणि 5 जिवंत काडतूस रिकवर केलेले आहेत. आणि जे प्रदीप काळगोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहेत. अशा कालच्या ह्या गोपनीय माहितीवर काम करून 2 पिस्टल आणि 8 जिवंत काडतूस याच्या मुली जप्त केलेल्या आहेत. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून एकूण हे 2 पिस्टल, 8 काडतूस आणि युनिकॉर्न मोटरसायकल अशा एकूण 2,16,000च्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. हे काम क्राईम DCP श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री राजन माने, PI श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली PI श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतीश काटे, बाळू काळे यांनी केलेले आहेत. हे पूर्णच्या मुलं मी अभिनंदन करतो. हे जे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.